सध्या पुण्यातील मुळशीमधील वैष्णवी हगवणे हे हुंडाबळी प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजते। राष्ट्रवादी अजित पवार गटातील तालुकाध्यक्ष म्हणजेच राजेंद्र हगवणे यांची सून, सासरची गडगंज पैशांची श्रीमंती असे सगळे असूनही शेवटी वैष्णवीने इतक्या टोकाचं पाऊल का म्हणून उचललं? चला तर जाणून घेऊयात। वैष्णवी आणि शशांक दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते। ते एकमेकांना ओळखत होते। नंतर या ओळखीचे रूपांतरण प्रेमामध्ये झाले। शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणेंचा धाकटा मुलगा आणि राजेंद्र हगवणे म्हणजेच राष्ट्रवादी पक्षाचे खास नेते। पण वैष्णवीला मात्र सुरुवातीला हे सगळं काही माहीत नव्हते। ती तर फक्त शशांकला बघूनच त्याच्या प्रेमात पडली होती। वैष्णवीच्या वडिलांकडे देखील आर्थिक परिस्थिती ही श्रीमंतीचीच होती, पण राजेंद्र हगवणे यांच्यापेक्षा कमी। वैष्णवीने जेव्हा तिच्या घरी शशांकबद्दल सांगितले तेव्हा तिच्या वडिलांनी शशांकची चौकशी करून त्यांच्या या लग्नासाठी स्पष्टपणेच नकार दिला होता। त्यांचं हे म्हणणं होतं की लग्न हे आपल्या बरोबरीच्या व्यक्तीशीच केलं पाहिजे। आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत। त्यामुळे त्या मुलासोबत लग्न करून वैष्णवी काही सुखी राहू शकणार नाही, असं त्यांचं स्पष्टपणेच मत होतं। तरी सुद्धा मुलीच्या हट्टाखातर शशांकच्या कुटुंबियांना त्यांनी भेटायचा निर्णय घेतला। त्याप्रमाणे त्यांच्यात बैठक सुद्धा झाली, पण वैष्णवीच्या वडिलांना या नात्यात पुढे जाण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता। त्याप्रमाणे त्यांनी स्पष्टपणे लग्नाला नकार सुद्धा दिला। त्यांनी वैष्णवीसाठी काही चांगले स्थळ सुद्धा शोधून ठेवले होते, पण प्रत्येक वेळेस शशांकच्या कुटुंबियांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांना थांबवले। वैष्णवी देखील शशांक सोबत लग्नासाठी हट्ट धरूनच बसली होती। त्याप्रमाणे तिने तिच्या मामांना सुद्धा वडिलांना समजावण्यासाठी म्हणून नेहमी विनंती केली, नाहीतर मी शशांक सोबत पळून जाईन, असा टोकाचा निर्णय तिने त्यांना सांगितला। अशा प्रकारची धमकी ती तिच्या घरच्यांना सुद्धा वरच्यावर देत होती। शेवटी मुलीच्या सुखाचा विचार करत तिच्या वडिलांनी या लग्नासाठी होकार दिला। त्यानंतर साखरपुडा होईपर्यंत मात्र सगळं काही वैष्णवीच्या मनाप्रमाणे छानपैकी चालू होतं। त्याप्रमाणे वैष्णवीसाठी लग्नासाठी तब्बल 25 तोळेचे दागिने देखील तिच्या वडिलांनी बनवून ठेवले होते। जावयाला स्वखुशीने 25 लाखाची कार बुक केली होती। लग्नाची तारीख फिक्स झाली आणि सासरच्यांकडून पहिली मागणी आली, ते म्हणजे लग्नात 51 तोळे सोने आणि फॉर्च्युनर कार भेट म्हणून पाहिजे, नाहीतर शशांक लग्नाला काही येणारच नाही। शेवटी समाजात अब्रू वाचवण्यासाठी त्याचप्रमाणे वैष्णवीच्या सुखाचा विचार करत तिच्या वडिलांनी सुद्धा त्यांच्या या सगळ्या मागणीला होकार कळवला। सोबतच वैष्णवीला लग्नात 7 किलो चांदीची भांडी देण्यात आली होती आणि 28 एप्रिल 2023ला थाटामाटा शाही पद्धतीने वैष्णवीचे लग्न पार पडले। तिच्या घरचे मुलीच्या आनंदासाठी सगळं काही करत होते, पण लग्न पार पडलं आणि अगदी दुसऱ्याच दिवशी सासरच्यांनी काहीतरी भांडण काढले। तेव्हा वैष्णवीच्या वडिलांनी स्वतः तिच्या घरच्यांची माफी मागितली होती, ते सुद्धा तसे काही फारसे काही कारण नसताना। पण आता मात्र हे सगळं काही नेहमीच होऊ लागलं होतं। दिवसामागून दिवस जात होते। लग्नाला आता चक्क 6 महिने पूर्ण झाले होते। लग्नानंतरचा पहिला गौरी गणपतीचा सण। सासूबाईकडून पुन्हा एक नवीन मागणी आली, ती म्हणजे माहेरून चांदीच्या गौरी आण। सासूबाईंची मागणी जेव्हा वैष्णवीने घरच्यांना सांगितली तेव्हा तिच्या आईने सुद्धा सांगितले, आपल्याकडे मातीच्या गौरी बसवण्याची पद्धत आहे, मग चांदीच्या कशाला? पण तरीही सासूबाईंच्या हट्टाखातर तिच्या घरच्यांनी चांदीच्या गौरी बसवून दिल्या। वैष्णवीच्या घरच्यांना देखील या मागण्या आता कुठेतरी पटत नव्हत्या, परंतु मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी हे सारं काही केलं होतं। परंतु सासरच्यांचा हा बदलणारा स्वभाव हळूहळू आता वैष्णवीला सुद्धा जाणवू लागला होता। या सगळ्यात जास्त त्रासदायक स्वभाव होता तो म्हणजे वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे। तिला तिच्या वहिनी चांगलं राहिलेलं पटतच नव्हतं। सासूसून चांगलं बोलली किंवा सासूने सुनेला काही भेट दिली आवडीने तर तिला ते बिलकुल पटत नव्हतं। ती लगेचच भांडायला सुरुवात करत असे। करिश्मा तिला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे छळ करू लागली होती। सासू देखील करिश्मा तिची मुलगी असल्यामुळे तिला नेहमी प्रोत्साहन देत असे।
हळूहळू शशांकच्या तर नवनवीन मागण्या ह्या वाढतच चालल्या होत्या. तो कधी लाखो रुपये, तर कधी ब्रँडेड 1.5 लाखाचं घड्याळ, महागडा गॉगल, तर कधी लाखोंचा एक्सपेन्सिव्ह मोबाईल, या सगळ्या मागण्या हक्काने करत होता. पण वैष्णवीच्या आई वडिलांनी त्या सगळ्या काही मागण्या पूर्ण केल्या. सासरच्यांची वागणूक वैष्णवी कधीतरी कंटाळून तिच्या घरी सुद्धा सांगत असे, पण याचा काही फारसा फायदा होत नव्हता. एकदा तिने तिच्या मामाला सुद्धा स्पष्टपणे सगळं काही सांगितले. ती हे देखील बोलली की वडिलांच्या मनाविरुद्ध शशांकसोबत लग्न करण्याचा निर्णय हा चुकीचा ठरला, पण शेवटी समाजातली अब्रू टिकवण्यासाठी वैष्णवी कोणताही चुकीचा निर्णय घेत नव्हती. एकतर वैष्णवीने प्रेमविवाह केला होता, त्यात सासरची वागणूक, काय करावं हेच वैष्णवीला समजत नव्हतं. यातच एकदा कंटाळून वैष्णवीने उंदराचं औषध पिलं. तिच्या माहेरच्यांनी धावपळ करून तिला कसंबसं त्यातून वाचवलं. काही दिवस ती तिच्या माहेरीच होती, पण तिच्या तब्येतीची साधी विचारपूस सुद्धा करण्यासाठी सासरच्यांनी एक साधा फोन सुद्धा तिला केला नाही. पुन्हा सासरच्यांनी तिची समजूत काढून तिला सासरी पाठवले. यातच वैष्णवीच्या लग्नाला आता तब्बल 1 वर्ष पूर्ण झाला होता. वैष्णवीला दिवस गेल्याचे समजले. हे ऐकून सर्वांना वाटले की चला आता तरी सासरच्यांच्या वागणुकीत सुधारणा होईल. बाळासोबत आता तरी मुलीला आनंदाने नांदवतील. परत धुमधडाक्यात डोहाळे जेवण झालं. माहेरून होईल ते सगळं काही त्यांनी वैष्णवीसाठी केलं. 9 महिने झाले आणि एका सुंदर बाळाला तिने वैष्णवीने जन्म दिला. बाळ झाल्यानंतर एखादा महिना फक्त वातावरण सगळं काही छान चालू होतं, सगळं काही सुरळीत चालू होतं. वैष्णवीची सासू देखील खुश होती, लाड करत होती. लगेचच सासूचे कान नणन भरू लागली. इतके लाड करून तिला डोक्यावर बसवू नका असे म्हणू लागली. वैष्णवी मात्र सगळ्यांचा त्रास सहन करत होती. वैष्णवीच्या सासरी खरे पाहिल्यास घरात 3 मोलकरीण होत्या. असं सगळं असून सुद्धा वैष्णवीकडून सगळे काही काम करून घेतले जात होते. या सगळ्यात एक गोष्ट मात्र नोंदवण्यासारखीच होती. ते म्हणजे शशांकने कधीच वैष्णवीला तिच्या जावेसोबत म्हणजेच मयुरीसोबत बोलू दिले नाही. तो नेहमी म्हणत असे, माझ्या भावाची बायको ही भांडखोर आहे असे तो म्हणत असे. वैष्णवी कधीच लग्नानंतर जावेसोबत भेटली नव्हती, बोलली नव्हती, पण हळूहळू तिला सुद्धा जावेचा त्रास काय असेल हे समजू लागले होते. कारण या अगोदर देखील वैष्णवी जेव्हा शशांकशी याबद्दल बोलायला गेल्यास तो तिला दमदाटी करत असे, मारहाण करत असे, त्याचप्रमाणे माहेरून पैशांची मागणी करत असे. याचे मूळ कारण म्हणजे प्रत्येक वेळेस त्याच्या मागण्या पूर्ण केल्या जात होत्या. कारण घरच्यांना सुद्धा आपल्या मुलीचा संसार सुखाचा होतानाच पाहायचा होता. जी इच्छा जवळजवळ सगळ्याच पालकांचीच असते, नाही का? हळूहळू चिमुकलं बाळ सुद्धा 6 महिन्यांचं झालं होतं. आता मात्र वैष्णवी बाळाकडे पाहून सगळं काही सहन करत होती. वैष्णवीला हेच वाटत होते की आज नाही तर उद्या परिस्थिती बदलेल, शशांक पूर्वीसारखा चांगला वागायला लागेल, ही छोटीशीच आशा मनाशी बाळगून होती. सासू आणि नणंद मात्र बोलत होती, तू घरातून निघून जा, आम्ही बाळाला सांभाळतो. त्याची साथ शशांक देखील देत होता. वैष्णवीने या सगळ्याला कंटाळून तिच्या वडिलांना सुद्धा स्पष्टपणे सांगितले की माझा शशांकसोबत लग्न करण्याचा निर्णय चुकला, मला तिथे राहायचं नाहीये. पण तिच्या वडिलांना मात्र तिचा संसार वाचवायचा होता ना. आपण त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या. मुलगी जर अशी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपल्या इज्जतीचे काय? आपली सगळी अब्रू धुळीला लागेल. भाऊबंदकींमध्ये सगळी प्रतिष्ठा त्याचे काय? आपल्या मुलीचे पुढे काय होईल? म्हणून वैष्णवीची समजूत काढली जात होती. यातच शशांकने 2 कोटींची मागणी वैष्णवीच्या वडिलांकडे केली. मात्र एवढे पैसे कशासाठी? तर नवीन प्लॉट घेण्यासाठी असे सांगत त्याने वैष्णवीच्या वडिलांकडे पैशासाठी हट्टच धरला होता. त्यांनी त्याप्रमाणे शशांकला स्पष्टपणे सांगितले, एवढे पैसे काय आम्ही तुला देऊ शकणार नाही. हे ऐकून ठीक आहे, पुढचे बघतो काय करायचं ते, असं बोलून शशांक रागातच तिथून निघून गेला. यानंतर त्याने वैष्णवीच्या वडिलांचे जिथे बिल सुद्धा पेंडिंग होते तिथे देखील पैशांची मागणी केली. पण शशांकला त्याचा फारसा असा काही फायदा झाला नाही.
याच अपमानाचा राग आता वैष्णवीवरती निघायला सुरू झाला होता. यातच 16 मे दुपारी 1 वाजता सासरे राजेंद्र हगवणे आणि पती शशांक हगवणे यांनी वैष्णवीला तिच्या खोलीत अमानुष पद्धतीने मारले. त्यानंतर ते दोघेही 1:30 वाजता एका लग्नात गेले होते, जे की त्यांच्या गावापासून जवळच लग्न होते. यानंतर वैष्णवी कडेवर तिच्या 9 महिन्याच्या बाळाला घेऊन बाहेर आली. स्वतःशीच काहीतरी विचार करत तिने बाळाला शेजारच्या आजींच्या म्हणजेच तिच्या सासूबाईंच्या आईच्या खोलीत ठेवले आणि दुसऱ्या खोलीत गेली. यानंतर तिने असे पाऊल उचलले ज्याची की तिच्या घरच्यांनी सुद्धा स्वप्नात सुद्धा कल्पना त्यांनी केली नव्हती. या संपूर्ण प्रकरणानंतर सगळीकडे एकच प्रश्न सर्वांच्या मनात उद्भवतोय, ते म्हणजे घरची गडगंज पैशांची श्रीमंती, सुमारे 100 कोटींची संपत्ती, त्याचप्रमाणे घराण्यामध्ये राजकीय पद आणि इतर इन्कमचे सोर्सेस. शशांक तसे पाहिल्यास बांधकामाच्या कामामध्ये सुद्धा सक्रिय होता. असे सगळे असताना सुद्धा शशांकला खरंच सतत वैष्णवीच्या घरच्यांकडून पैशाची मागणी करण्याची गरज होती का? अगदी 11वी 12वी शिकत असलेल्या वैष्णवी समोर कॉलेजमध्ये आलिशान कार घेऊन ब्रँडेड कपडे घालून गिरट्या मारून मारून शशांकने जणू अंबानीचा वारस असल्याप्रमाणे वैष्णवीसोबत लग्न करून घेतलं. शेवटी अशा प्रकारे वैष्णवीच्या प्रेमाची शिक्षा देऊन वैष्णवीचा त्याने जीव घेतला. वैष्णवीच्या जीवाची किंमत ही 2 कोटी ठरली. वैष्णवीसारखी श्रीमंत घरातली भाग्यवान मुलगी, ती शिक्षणाच्या वयात प्रेमात पडली आणि माणसांचा मुकुट धारण केलेल्या राक्षसांच्या तावडीत सापडली. यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवण्यासाठी विसरू नका.